सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारी टोळी पकडली. तासगावच्या डीबी पथकाची कामगिरी. 13,80,000चा मुद्देमाल जप्त. तासगाव व खानापूर तालुक्यातून ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला यश आलं आहे. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना बामणी व मंगरुळ येथून ताब्यात घेण्यात आलाय, तर उर्वरित 2 जण परागंदा आहेत. या टोळीकडून पोलिसांनी सुमारे 13,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 3 ट्रॉल्या, 2 ट्रॅक्टरचा समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यशराज अभिजित माळी व 19 राहणार बामणी तालुका खानापूर, सागर आपासो शिंदे व 24 राहणार मंगरुळ तालुका खानापूर, सार्थक राजेंद्र भंडारे राहणार धामणी तालुका तासगाव, आदित्य सुनील निकम राहणार शिरगाव वांगी तालुका कडेगाव यांचा समावेश आहे. यातील यशराज माळी व सागर शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीसवर सोडले आहे. उर्वरित 2 जण परागंदा आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी: हातनूर तालुका तासगाव येथील दत्तात्रय नामदेव पवार यांच्या घराजवळून 26 एप्रिल रोजी एक डम्पिंग ट्रॉली अज्ञातांनी चोरून नेली होती. त्यांनी या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या चोरीचा कसून तपास करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथक चोरट्यांच्या मागावर होते. तपासादरम्यान या पथकातील अमोल चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून चोरट्यांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, विठ्ठल सानप, सुरेश भोसले यांनी बामणी येथून यशराज माळी व मंगरुळ येथून सागर शिंदे यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून 2 ट्रॅक्टर, 3 ट्रॉल्या असा सुमारे 13,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोरट्यांकडून खानापूर तालुक्यातील चोरीचीही उकल करण्यात आली आहे. या कामी सांगली पोलीस ठाण्यातील सायबर विभागातील अजय पाटील व अभिजित पाटील यांची मदत तासगाव पोलिसांना मिळाली. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.